सहमत आहे. आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाषणातनं काय भावना व्यक्त केला, आम्हाला दमदाटी होती, कार्यक्रमाला जाऊ नका म्हणून लोकांना रात्रभर फिरून सांगितलं, कुठल्या वस्तीमध्ये जाऊन त्यांना भरून कुठं गाडीतनं घेऊन गेले. शेवटी मी काय सांगितलं, हा धनुष्यबाण आहे आमचा, हा महायुतीतलाच आहे ना. 3 प्रमुख चिन्ह महायुतीची आहेत. आम्ही निवडणुका लढलो विधानसभेच्या, कसा लढलो, माझा उमेदवार शिवसेनेचा असता तर धनुष्यबाणमध्ये कमळ ह्या बाजूला आणि घड्याळ ह्या बाजूला, कमळाचा उमेदवार असला तर कमळमध्ये धनुष्यबाण ह्या बाजूला घड्याळ ह्या बाजूला, असं वापरलं ना, आम्ही केलं ना. मग निवडून यायला आम्हाला तिघा नाही, मित्रपक्षांची चिन्ह लागली, मित्रपक्ष लागले, मग आता का नको. म्हणून मी काय म्हणतोय, मान सन्मान ठेवा प्रत्येकाचा, त्याच्या ताकदीप्रमाणे जागा द्या तर महायुती होईल. पण त्याला जर असा खोडा घालायचा प्रयत्न केला, दमदाटी करायचा प्रयत्न केला, दादागिरी करायचा प्रयत्न केला, आम्ही शिवसैनिक आहे, शिवसैनिकांची काम करण्याची पद्धत सगळ्यांना माहिती आहे. म्हणून मी आक्रमक असं नाही, पण मी एवढंच म्हटलं की आमच्या शिवसैनिकांना दिवसाचा जर कोणी प्रयत्न केला तर मग त्याला सुद्धा आम्ही तसंच उत्तर देऊ. महाराष्ट्रासाठी आहे. मी इतक्या प्राप्त परिस्थितीनुसार बोललो.